राजो. यावं हिरकणी यावं. राज, आपण मला आपल्या भेटीचा सांगावा धाडलात म्हणून आपल्या भेटीला बिगी बिगी आले. काही चुकलं का राजे या बापडीचं? हिरकणी, तुझ्यासारखी हिरमाणकच या महाराष्ट्राची खरी रत्न आहेत. तुझं चुकलं तरी कसं? आम्ही सांगावा धाडला तो वेगळ्या कारणासाठी. काही सेवा राज? होय हिरकणी, सेवाच करायची आहे आपल्याला. आम्ही देखील या महाराष्ट्राचे सेवकच आहोत. राज, तुम्हासी लेकी बहिणी समान असणाऱ्या हिरकणीला नुसता हुकूम करा राज. हिरकणी, एकेकाळी तू तुझ्या तान्हाला पान्हा देण्यासाठी बुरुज उतरलीस. आजच्या काळात तुला हे बुरुज राखायचे आहेत. आज्ञा द्यावी राज. हिरकणी, तुला इथल्या लेकी बाळींशी माया बहिणीशी सलगी करायची आहे. त्यांच्या मनामनात आऊसाहेब जिजाऊ पेरायचे आहेत. रणरागिणी तारा हेरायच्या आहेत आणि हिरकणी घडवायच्या आहेत. आलंय माझ्या ध्यानात समजा राज. म्या तुमचं आपलं हे सपान पुरं करण. आपल्या लेकी बाळी आहेतच मुळात मर्दिनी. अलबत आहेतच, पण आमच्या इतिहासावर वर्धमानातील आधुनिकतेची धूळ साचली आहे. तुला ती धूळ झटकून काढायची आहे हिरकणी. विसरत चाललेला इतिहास या माया बहिणीच्या मनात पुन्हा जागवायचा आहे. राज, या हिरकणीचा सबूत आहे तुम्हासनी. म्या या लेकीबाईंच्या हाताच्या तलवारी करण. यासनी रणरागिणी बनवण आणि सौताचं रक्षण सौता करवाले शिकवण. यासनी आपल्या गडकोटावर घेऊन जाईन. आपला काळ उभा करण तिथं म्या. या माया बहिणींनी स्वतःमधील ताकद ओळखावी. या माया बहिणींनी स्वतःमधील माय भवानी जागवावी. हीच आमची इच्छा आहे. कार्याला लागावं हिरकणी. येतो आम्ही. मुजरा राज. जगदंब जगदंब जगदंब. तर या ठिकाणी मी आमंत्रित करतो इयत्ता 5वीच्या हिरकणींना माझी जीवनगाथा सादर करण्यासाठी. धन्यवाद. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये. दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये. हो जगन हे न्यार झालं. जगन हे न्यार झालं. जगन हे न्यार झालं. जगन न्यार झालं. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा.
बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकलं आहे घरलं. या पदरपसती तुमच्या पुढं मला जाऊ द्या. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना, एवढा मोठा गड. त्याचा तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी ना बुरुज, कडा असा भडकतोच का तिथून फकस्त वारावर यंगतो आणि पाणी खाली रांगतो. पण माझं बाळ. आई भवानी राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.